सो हॅलो लव्हर्स, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि हा माझा खूप व्हेरी फर्स्ट व्लॉग असेल बिकॉज आधी जे काही मी व्हिडिओज काढलेत अबाउट कुकिंग आयटिनरीज किंवा मी गावी गेलेली शिमग्याला, सो ते सगळं रेकॉर्ड करून टाकलेलं आहे. हा माझा पहिला व्लॉग असेल जो मी प्रॉपर शूट करून टाकणार आहे. हां सो आता मी तुम्हाला सांगते, आता हा शूट मी करते मार्चमध्ये. सो माझ्या नवऱ्याचा बर्थडे आहे ऑन 19th ऑफ मार्च. सो मी त्याच्यासाठी काहीतरी प्लॅन केलेलं होतं ॲज अन बर्थडे सरप्राईज. आणि त्या बर्थडे सरप्राईजमध्ये मी असं ठरवलेलं की मी मार्चच्या सेकंड वीकमध्ये मी त्यांना सांगणार की मी हे प्लॅन केलं आहे तुमच्यासाठी. आणि सो सरप्राईज होतं हे बेसिकली. पण माझ्यासोबत झाला एक स्कॅम. तर तो स्कॅम काय होता, मला पेमेंट करायची होती आणि ते पेमेंट करायच्या टायमाला ना माझ्या एका बँकमध्ये एक सफिशियंट अमाऊंट नव्हती. ठीक आहे, मी SBIमधून पेमेंट करणार होती, त्यात सफिशियंट अमाऊंट नव्हती. आणि माझं दुसरं अकाउंट आहे येस बँकचं, सो मी तिथून पैसे ट्रान्सफर करणार होती SBIला. सो प्रॉब्लेम हा झाला की ज्या दिवशी पेमेंट करणार होती त्या दिवशी अर्ली मॉर्निंग मी 15,000 येस बँक टू SBI ट्रान्सफर केले थ्रू जीपे केले. आणि त्याच्यानंतर जेव्हा मुवमेंट आली पेमेंट करायची त्यावेळी ते सारखं एरर जात होतं. मग नंतर मी जाऊन बॅलन्स चेक केला तर 15,000 कमी दिसत होते. आणि मग मी येस बँकमध्ये जाऊन चेक केलं तर तिकडचा बॅलन्स पण 0 दिसत होता. लाईक तिथून ते 15,000 कट झाले होते. आणि प्रॉब्लेम हा झाला, मी लगेच कस्टमर सर्व्हिसला कॉल केला. सो कस्टमर सर्व्हिस सांगत आहे की आमच्याकडून ते पैसे गेले आहेत. येस बँकचे कस्टमर सर्व्हिस, ठीक आहे, आमच्याकडून ते पैसे गेले आहेत आणि ते ट्रान्सफर झालेत सक्सेसफुली. सो आमच्याकडे त्याची रेकॉर्ड नाही आहे. मग नंतर मी SBIच्या कस्टमर सर्व्हिसला कॉल केला. सो SBIवालेचे जे कस्टमर सर्व्हिस होते ते मला सांगतात की तुमच्या बँकमध्ये कोणती अमाऊंटच आली नाही आहे सकाळी, म्हणजे या आजच्या दिवसात तुमची कोणतीच अमाऊंट नाही आली आहे. आणि लिटरली मला एवढं रडू येत होतं की माझे 15,000 गेले कुठे. बिकॉज येस बँकने हातवर केले की आमच्याकडून ते ट्रान्सफर झाले आहेत आणि SBIवाल्यांनी पण हातवर केले की आमच्या अकाउंटला ते आलेच नाही आहेत. सो त्या केसमध्ये असं झालं की मी सांगू कोणाला. सो माझ्या फॅमिलीला बऱ्यापैकी माहिती होतं बिकॉज मी त्यांना सांगितलेलं की मी हे प्लॅन करते आहे बर्थडे, आणि त्याच्यामुळे त्यांना माहिती होतं. पण माझ्या हस्बंडला माहिती नव्हतं. आणि माझे हस्बंड तेव्हा माझ्यासोबतच होते, म्हणजे माझा नवरा माझ्यासोबत होता, आम्ही चाललो बाहेर वगैरे. सो ते मला विचारत होते की काय झालं. आणि मला सांगता येत नव्हतं की नक्की काय झालं. आणि ॲट दी लास्ट मोमेंट मला एवढं रडू आलं आणि मला कंट्रोलच नाही झालं की ते कशामुळे झाले. बिकॉज माझी लास्ट डे होती ती बुकिंग करण्याची, ती बुकिंग नाही केलं ना. सो नंतर मग मला नेक्स्ट स्लॉट भेटला असा बर्थडे, म्हणजे त्याच डेचा नव्हता भेटला असता, ठीक आहे, त्यासाठी. मग शेवटी मला त्यांना सांगावं लागलं, माझ्याकडे ऑप्शन नव्हतं. मग मी त्यांना सांगितलं. सो त्यांनी मला लगेच बोलले की थांब आपण बघूया. मग नंतर मी त्यांना बोलले की नाही, मला आजच हवेत, मला आजच ते पेमेंट करून क्लिअर करायचं आहे. सो त्यांनी मला 15,000 पाठवले. आणि त्या मुमेंटला असं झालं की त्यांनी त्यांच्या अकाउंटवरून पाठवलेले 15,000 पण आले आणि माझ्या अकाउंटमधले माझे 15,000 पण रिफ्लेक्ट करायला लागले. सो मग नंतर मी 15,000नी ते त्यांना रिटर्न करून ते पेमेंट वगैरे केलं आणि बुकिंग झाली. बट हा स्कॅम माझ्यासोबत झाला आणि मी लगेच कस्टमर सर्व्हिसला कळूनसुद्धा दोन्ही कस्टमर सर्व्हिस हातवर करत होते की आम्हाला नाही माहिती. सो हा स्कॅम माझ्यासोबत झालेला. सो आता हा व्लॉग प्रॉपरली आपण स्टार्ट करूया. सो मी चालली आहे कुठेतरी जे तुम्हाला समजेल. सो त्यासाठीची आमची पॅकिंग चाललेली आहे. सो मी एक बॅग काढली आहे पॅकिंगसाठी, मी तुम्हाला दाखवतो. सो मी ही बॅग घेतली होती गाईज पॅकिंगसाठी. माझ्या रूममध्ये पसारा पडला की मी पॅकिंग करत होती. आणि आता ह्या बॅगेमध्ये माझे कपडे पुरत नाही आहेत. सो मी विचार केला आहे की माझ्याकडे एक दुसरी मोठी सूटकेस आहे. सो ती आता मी काढणार आहे आणि त्याच्यामधून मी पॅकिंग करणार आहे. सो त्याच्या आधी काहीतरी खाऊया. हां मी एकदा रात्री भेटलो मला. सो ही वाली बॅग आम्ही पॅक केलेली होती. सॉरी, मी बॅग तिथे ठेवला.
होप तुम्हाला ऐकू येईल. सो ही बॅग आम्ही पॅक केलेली होती, बट ही खूप छोटी सूटकेस आहे. सो याच्यामध्ये आमचे कपडे राहणार नाही, बिकॉज अजून आमचे शूज, सँडल्स ते सगळं ठेवायचं आहे. ते वाले bag मध्ये ना? एसेन्शियल्स, बाकी पण स्किन केअर प्रोडक्ट्स वगैरे हे सगळं पॅकिंगचं बाकी आहे. आणि आम्हाला जायचं आहे परवा. सो जसं तुम्हाला माहिती असेल की मी राहते पुण्याला आफ्टर मॅरेज मी राहते पुण्याला. आणि आम्हाला जे जायचं आहे त्याचं फर्स्ट पॉईंट आहे मुंबई. सो मुंबईला आम्ही जाणार आहे परवा जाणार आहे. तर परवा गाडीनेच जाऊ. तर त्यासाठी मग हा व्लॉग मी पूर्ण एंडपर्यंत तुम्हाला दाखवेन की आम्ही कोणत्या स्टॉपपर्यंत जाणार आहे, कोणता आमचा पॉईंट आहे, तिथपर्यंत शूट करणार आहे मी. सो मी तुम्हाला प्रॉपरली सगळं दाखवेन. आणि मग त्यासाठी आता ही पॅकिंग मला आज करायची आहे. सो हां, गाडीमध्ये पण मी शूट करेन. सो माझा प्रॉब्लेम हा आहे की मी उद्या ऑफिसला वर्क फ्रॉम होम घेणार होती, पण उद्या मी वर्क फ्रॉम होम नाही घेऊ शकत. उद्या मला ऑफिसला जावं लागेल. बट आज मला वर्क फ्रॉम होम भेटलं म्हणून मी आज पॅकिंग करते. सो पॅकिंगसाठी सर्वात पहिलं सो यांनी माझा फेस रेकॉर्ड केलेला आहे. सो सर्वात पहिलं काम आमचं जे असेल ते असेल वरची पॅक काढणं, जी सर्वात जास्त घाण झालेली आहे बिकॉज ती खूप धूळ झाली आहे. आफ्टर मॅरेज मी लग्नानंतर मी घेऊन आलेली ती बॅग, माझे कपडे वगैरे भरून, त्यानंतर ती यूज केली नाही. मग मी त्यात सगळ्या साड्या भरून ठेवलेल्या. खूप भारी आहे. हां, साड्या पडल्यात त्याच्यात. भारी आहे. मामी फॅन वर लागले, फॅन आहे वरती. मामा असं वाटतं की मामा आल्यावरच काढायला. जतीन पकड. हो मी पडेन मी. थांब. हा, लागलं नाही ना. साड पडलेत त्याच्यात, अडकली पर्यंत. तुम्ही बघितलं, बॅग काढली पण ती खूप वजनदार आहे. आई ग, लागलं मला. नशीब पडली नाही मी. मला तर वाटलेलं मी आज पडेन. थांब, अरे खोलू नको. आता तिला झोपू द्या. फडका घेऊन ये एक. फडका बाहेर घेऊन. हा, एक बाहेरून फडका. ओला आणू ना? नाही, हा देते. ती दूर बसली आहे. हा, किती दिवस झाले या बॅगेला. तुला तर पहिले तो तिथे पाहायचं होते ना. पडलीच असती मी आज है ना. हा, मी मामाने काढायला पडले. साडी पण पॅक करायची. हा, पकड. नीट आहे पकड. पडेल नाही तर. हा, बघ किती सामान आहे त्यात. ह्याच्यात तर त्याच्यात अजून सामान आहे. सो आम्ही चाललोय कुठे, तर आम्ही जातोय ते कधी ना कधी कोणा ना कोणाचं ड्रीम वेकेशन तर नक्की असेल. आणि सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये होतं. सो मला वाटलं वाय नॉट.
जसं बाकीच्यांचं असू शकतं तसं माझ्या नवऱ्याचंही होतं, ड्रीम वेकेशन. कधी ना कधीतरी तिकडे जायचं आहे. सो माझ्या बर्थडेला त्यांनी मला आयफोन 16 प्रो मॅक्स घेऊन दिला होता, जे माझं ड्रीम होतं घेणं. सो मी विचार केला, इफ माझ्या नवऱ्याने मला माझं ड्रीम दिलं आहे, सो वाय नॉट की मी पण काहीतरी देऊ ड्रीम रिलेटेड. म्हणून मी हे सगळं प्लॅन केलेलं होतं आणि आम्ही लवकरच चाललो आहे. तुम्हाला समजेल कुठे चाललो आहे यावरून. बघत राहा. थँक्यू. अरे कसं तुझं वरती झालंय. बाय 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 बाय. बाय. डिक्कीमध्ये राहील का? बाय बाय. ऊपर से है ना, लेफ्ट से, इधर से रोड राइट से. ॲड्रेस टाकला ना बरोबर. जसं मी तुम्हाला सांगितलेलं की मी एक सरप्राईज प्लॅन केलं होतं माझ्या नवऱ्यासाठी आणि आम्ही आता तिथे पोचलो आहे आमच्या पॉईंटला. सो नक्की कुठे चाललो आहे हे मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवेन, बट वी आर हेअर. थँक्यू. आपका भी है ये आपको तो भेजा नहीं है ना.
सो आम्ही इथे एक्झिट आम्ही पोचलोय. लोकेशन आम्ही रिव्हील करू. सो आम्ही एक्झॅक्ट पॉइंटवर आमच्या पोहोचलेलो आहे आणि इकडचा व्ह्यू खूप सुंदर आहे. एक मिनिट.